नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत आंब्याचे मऊ लुसलुशीत टम्म फुगणारे घारगे कसे बनवायचे। आजपर्यंत तुम्ही भोपळ्याचे घारगे बऱ्याचदा खाल्ले असतील, पण असे आंब्याचे घारगे कधीच खाल्ले नसतील। तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅन मध्ये ताज्या आंब्याचा गर घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला पाणी किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाही। घट्ट असा दाटसर आंब्याचा गर इथे आपल्याला घ्यायचा आहे। हा आंब्याचा गर आपल्याला मिक्सर मधून थोडासा फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो एकसारखा छान असा तयार होतो। आता आपण हे 5 ते 6 मिनिटांपर्यंत छान असं परतून घेणार आहोत। जोपर्यंत याला हलकेसे बुडबुडे येत नाही तोपर्यंत इथे आपण हा आंब्याचा गर छान असा परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण 3 ते 4 चमचे बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। जर आंबा गोड असेल तर गुळाचे प्रमाण इथे आपल्याला कमी ठेवायचे आहे आणि आंबा थोडासा आंबट असेल तर गुळाचे प्रमाण थोडेसे वाढवायचे आहे। इथे हा आंबा गोडसर असल्यामुळे मी गुळाचे प्रमाण थोडेसे कमी ठेवलेले आहे। आता हा जो गूळ आहे तो या आंब्याच्या गरामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता 5 ते 7 मिनिटांपर्यंत आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामधील जो गूळ आहे तो संपूर्ण विरघळलेला आहे आणि याला हलके असे बुडबुडे येत आहेत। आता आपण हे चांगलं मिक्स करत असताना एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते कढईला खाली लागणार नाही। आता असे छान असे बुडबुडे आल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हा आंब्याचा गर आपल्याला थोडासा कोमट असा करून घ्यायचा आहे। आता इथे आंब्याचा गर हा कोमट झालेला आहे। हाताला अगदी अलगद असा चटका बसेल इतपतच आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे। ज्या कपने आपण आंब्याचा गर घेतला त्याच कपने अर्धा कप गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे बारीक रवा इथे आपण घातलेला आहे आणि 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। लक्षात ठेवा, ज्या कपने आपण आंब्याचा गर घेतलेला आहे त्याच कपने गव्हाचं पीठ इथे आपल्याला घ्यायचं आहे। आता इथे आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत। आता या पिठामध्ये आपल्याला पाणी किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाही। फक्त आंब्याच्या गर मध्ये इथे आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत। आता इथे आपण या पिठामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ पावडरचा वापर अजिबात करायचा नाही, कारण आंब्याचे घारगे तयार करत असताना आंब्याचा फ्लेवर येण्यासाठी इथे आपण कोणतीही पावडर यामध्ये घालायची नाही। आता आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। यावरती आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे छान असं मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, इथे आपण हे पीठ घट्ट असं छान मळून घेतलेलं आहे। यावरती झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी आपण हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल। पुन्हा एकदा इथे आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे मी पिठाचे प्रमाण कमी असल्यामुळे या पॅनमध्येच हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर एका मोठ्या परातीमध्ये किंवा पसरट बाउलमध्ये तुम्ही हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। आता या पिठामधील एक गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे। अगदी खूप मोठाही नाही किंवा अगदी खूप लहानही नाही, या आकाराचा इथे मी हा गोळा घेतलेला आहे आणि याच प्रकारे इथे आपण बाकीचे सुद्धा गोळे तयार करून घेणार आहोत।
पाहू शकता पिठाला कलर देखील छान असा आलेला आहे। आता इथे आपण हे घारगे लाटताना पिठाचा वापर अजिबात करायचा नाही। इथे आपण थोडंसं तेल लावून त्यावरती ही पारी लाटून घ्यायची आहे। तेलावरतीच इथे आपण हे लाटून घेणार आहोत। लाटत असताना अगदी खूप जाड किंवा अगदी खूप पातळ अशी पारी करायची नाही। खूप पारी पातळ केली तर फुगणार नाही आणि खूप जाड केली तर ती आतून कच्ची राहण्याची शक्यता असते। यासाठी इथे आपल्याला मध्यममध्ये ही पारी लाटून घ्यायची आहे। पाहू शकता या पद्धतीची पारी इथे मी लाटून घेतलेली आहे आणि याच प्रकारे इथे आपण 4 पाऱ्या इथे लाटलेल्या आहेत। आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण ही लाटलेली पारी या तेलामध्ये सोडायची आहे। आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुलच ठेवायचा आहे। जर गॅसचा फ्लेम कमी ठेवून तुम्ही आंब्याचे हे घारगे तळून घ्याल तर ते खूप तेलकट होतील। यासाठी घारगे तळताना आपल्याला गॅसचा फ्लेम फुलच ठेवायचा आहे आणि दोन्हीही बाजूनी छान असं तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त असे टम्म फुगलेले आंब्याचे घारगे इथे तयार झालेले आहेत आणि याच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा सर्व आंब्याचे घारगे तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।